पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळच्या डोंगरात जमिनीला भेगा, ग्रामस्थ स्थलांतरित केले. तहसीलदार कपिल घोरपडे यांची माहिती. तालुक्यातील देवळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील नाणेघोळ गावातील डोंगर जमिनीवर साधारणपणे अर्धा किलोमीटर अंतरापेक्षा अधिक जमिनीला अर्धा ते 1 फूट रुंदीच्या भेगा पडल्या असल्याची माहिती मिळताच पोलादपूर तालुक्यातील आपत्ती निवारण कक्षाची शासकीय समिती घटनास्थळी पाहणी करण्यासाठी रवाना झाल्यानंतर दरी सदृश्य भूभागामध्ये अर्धवर्तुळाकार आकारात विवेक रुदावत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे आपत्ती निवारण व्यवस्थापनाचे प्रमुख व तहसीलदार कपिल घोरपडे यांनी नाणेघोळ येथील ग्रामस्थांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीस दिली. पोलादपूर तालुक्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या यादीत नाणेघोळ गावाचा समावेश काही वर्षापूर्वी झालेल्या भूस्खलन व अतिवृष्टीच्या घटनेनंतर करण्यात आला. पोलादपूर तालुक्यातील गेल्या 3 दिवसातील अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि शासकीय यंत्रणा सतर्कतेने तालुक्यात सर्वत्र संभाव्य नैसर्गिक आपत्तीबाबत दक्षता बाळगून आहेत. यामध्ये नायब तहसीलदार सानप, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता कांबळे, विस्तार अधिकारी हंबीर, पुरवठा अधिकारी आबा जगताप, मंडळाधिकारी मंगेश पवार तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. नाणेघोळ येथील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येऊन त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यास नाणेघोळच्या ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी पोलादपूर उपतालुका प्रमुख संजय मोदी यांनी शिवसेनेच्या युवासेना कोर कमिटीचे कोकण विभागीय सदस्य व रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य विकास शेठ गोगावले यांनीही नाणेघोळ इथं जाऊन ग्रामस्थांची आस्थापूर्वक चौकशी करत स्थलांतरानंतर मंत्री गोगावले यांच्या माध्यमातून नाणेघोळवासियांना घरकुल मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. यापूर्वीच्या नैसर्गिक आपत्तीच्या घटनेवेळी नाणेघोळ येथील 5 घरांची हानी झाली असल्यानं यावेळी हे गाव नैसर्गिक आपत्तीग्रस्त ठरवून ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी घरकुलांसह सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे देण्याची भूमिका यावेळी तहसीलदार कपिल घोरपडे यांनी माध्यमांसमोर बोलताना स्पष्ट केली. मध्ये पहिल्यांदाच जमिनीला भेगा पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. याबद्दल काय माहिती देता येईल? नाणेघोळची परिस्थिती अशी आहे की 2 वर्षापूर्वी तिथं 5 घरं बाधित झालेलीच होती. त्या अनुषंगाने आपण तिथं काळजी घेत होतो. पण आज यावर्षी आपल्याला असं लक्षात आलं की नाणेघोळच्या वरच्या बाजूला डोंगराला फार मोठ्या प्रमाणावर भेग गेलेली आहे. तर आपण संबंधित सर्वच नाणेघोळवासियांना आपण विस्थापित केलेलं आहे. त्यांची जेवणा खाण्याची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. तिथे देखील आपली प्राथमिकता हीच राहील की त्या सर्व गावाचं विस्थापन करून सुरक्षित ठिकाणी त्या सर्व गावकऱ्यांना घरकुलं देणं ही प्रशासनाची प्राथमिकता राहील.